नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण अशा प्रकारचा सुंदर असा हट लटकन तयार करणार आहोत. तर तो बघूया कसा तयार करायचा. तर त्याच्यासाठी मी हे स्क्वेअर कापड घेतलेलं आहे. याची लांबी आणि रुंदी 5 इंच इतकी आहे. 5 इंचाचे मी स्क्वेअर कापड 2 घेतलेले आहेत. हे पहा, 5 बाय 5 इंच असे घेतलेले आहेत. तर अशा प्रकारचे 2 घ्यायचे आहेत स्क्वेअर आपल्याला. आणि त्यानंतर आपल्याला त्याची त्रिकोणी अशी घडी घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एक घडी घालून असं डबल त्रिकोण करून घ्यायचं आहे आणि आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. अगदी खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीचा हा लटकन आहे आणि खूप लेटेस्ट आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर आता याची आपण त्रिकोणी घडी घालून डबल फोल्ड करून शिलाई मारून घेतली. आता काय करायचं आहे, दोन्ही साईडचा त्रिकोणचा अर्धा भाग असा मध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे अगदी दोन्ही साईडला समान आले पाहिजेत. अशा प्रकारे आपल्याला घडी घालून घ्यायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. खूप सुंदर प्रकारचा लटकन तयार होतो, तुम्ही पाहिलंच असेल. अशा प्रकारे घडी तयार करून आपल्याला दुसऱ्या कापडाची देखील सेम पद्धतीने तशीच घडी तयार करून घ्यायची आहे. पहिल्यांदा त्रिकोण फोल्ड करायचा, पुन्हा डबल फोल्ड करायचा. हे पहा, अशा प्रकारे आणि शिलाई मारून घ्यायची. पूर्ण शिलाई मारून झाल्यानंतर हे पहा, आपल्याला पुन्हा फोल्ड करून घ्यायचं आहे आणि शिलाई पुन्हा मारून घ्यायची आहे. आता आपले दोन्ही कापडावर शिलाई मारून झालेली आहे. आता आपल्याला लेस घ्यायची आहे, बांधणीची लेस, आणि ही अशी बरोबर सेंटरला मध्ये ठेवायची आहे आणि त्याच्यावरती अशा प्रकारे दुसरी घडी घालायची आहे. म्हणजे जे आपण घडी घातलेले भाग आत जातील अशा पद्धतीने आपल्याला ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे. दोन्ही भाग घडी घातलेले आत गेले पाहिजे अशा प्रकारे ठेवून शिलाई मारायची आहे. आणि त्यानंतर जे वरचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे. हे पहा, असे झाले पाहिजेत. आता मी पुन्हा एक शिलाई मारून घेते, म्हणजे पक्की शिलाई होण्यासाठी मला डबल शिलाई मारायची सवय आहे. आता आपण एक्स्ट्रा कापड कट करून टाकूया. एक्स्ट्रा कापड कट करून झाल्यानंतर फिनिशिंगमध्ये येतं लटकनचं साईज. त्याच्यानंतर आता आपल्याला सुई धागा घ्यायचा आहे आणि सुई धाग्याने हातावरती हे बघा अशा प्रकारे याला चुन्या घालून घ्यायच्या आहेत. मशीनवर देखील घालू शकतो, पण कापड जाड बनल्यामुळे मशीनवर व्यवस्थित येत नाही, त्यामुळे आपण हातानेच घालून घ्यायचं आहे. तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही मशीनवर देखील करू शकता, पण जास्तीचे फोल्ड आल्यामुळे कापड जास्त जाड होतं, त्यामुळे मशीनमध्ये शिलाई मारून चून घालणे अवघड जाते, म्हणून मी हातावर करून घेते. त्या पद्धतीने आता आपण अशा प्रकारे हातावर चून करून घ्यायचे आहे. हे पहा, अशा प्रकारे झाल्यानंतर आपल्याला गाठ मारून घ्यायची. अगदी सावकाश घालून गाठ मारून घ्यायची आहे. हे पहा, आणि आता आपल्याला पुन्हा सुई धाग्याचाच वापर करायचा आहे. तर त्याआधी काय करूया, आपण जो एक 3 बाय 3चा छोटा कापड घ्यायचा आहे आणि त्याचा छोटासा नॉर्मल आणि सिंपल असा लटकन तयार करून घ्यायचा आहे. एकदम सिंपल आणि नॉर्मल.
त्यासाठी मी 3 बाय 3 इंचाचा स्क्वेअर घेतलेला आहे. तर अशा प्रकारे त्याला फिनिशिंग करून सुलट करून घ्यायचं आहे. छोटा असल्यामुळे आपण स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने सुलट करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा सुई धागा घ्यायचा आहे आणि सुई धाग्याने तुमच्याकडे जर मणी अवेलेबल असतील तर मणी घ्यायचे आहेत आणि या लटकनच्या आतून अशी सुई घालून, हे पहा अशी सुई घालून त्याला वरती मणी लावून आपल्याला हर्ट लटकन तयार करायचं आहे. तर खूप सोपा आणि नवीन शिकणाऱ्यांना सहज समजेल अशा पद्धतीने मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि हाईप बटन नक्की दाबा. आणि माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर अशाच प्रकारे मी नवनवीन लटकनचे किंवा ब्लाऊज डिझाईनचे व्हिडिओ पुन्हा घेऊन येत राहीन. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर हा पहा असा आपला सुंदर लटकन तयार झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.